मस्त क्रीमी टेक्स्चर, स्पायसी फ्लेवर असलेली, भरपूर व्हेजिटेबल आणि मल्टिपल फ्लेवर असलेली खूपच डेलिशियस रेसिपी जी कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या मेनू कार्डवर बघायला मिळते, ती म्हणजे मिक्स व्हेज कोरमा किंवा व्हेजिटेबल कोरमा इथे बनून तयार आहे. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर व्हेज कोरम्यासाठी मी इथे घेतलेत 1 वाटी ताजे हिरवे वाटाणे, 1 बटाटा, 2 टोमॅटो, थोडीशी फ्लावर, बीन्स आणि गाजर कट करून घेतलेले आहेत. शाही व्हेज कोरम्यासाठी आता मी हे 10 ते 12 काजू आणि 1 चमचाभर मेलन सीड्स 15 मिनिट भिजत ठेवणार आहे. तर हे कशासाठी ते सांगते पुढे. नेक्स्ट प्रोसेस, एक कढई घेतली, त्यात 1 छोटा चमचा तेल आणि 1 छोटा क्यूब बटर ॲड करायचं आहे. आणि बटर मेल्ट झाल्यावर यात आपण भाज्या शालो फ्राय करून घेणार आहोत. एक एक करून सगळ्या भाज्या घेऊ. त्यात वाटाणे, गाजर, बीन्स किंवा श्रावण घेवडा, फ्लावर, मग बटाटे. आता या भाज्यांना आपल्याला हलकाशे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान बटरी टेस्ट येते भाज्यांना असं बटरमध्ये फ्राय केल्याने. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये. एक 3 ते 4 मिनिट भाज्या आपल्याला इथे फ्राय करायच्या आहेत. म्हणजे 50% भाज्या इथे आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि बाकी आपण ग्रेव्हीसोबत शिजवून घेणार आहोत. भाज्यांचा हलकासा कलर चेंज झाला की गॅस ऑफ करून एका प्लेटमध्ये आपल्याला या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोरमा ग्रेव्हीसाठी वाटण बनवून घेऊ. तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यात 2 दालचिनी घ्यायची, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 तमालपत्र. एक 2 ते 3 सेकंड एवढं फ्राय करून झाल्यावर आपल्याला इथे कांदे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. 2 लहान कांदे घेतलेत मी. कांद्याला इथे आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता घेणार आहोत 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचे तुकडे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर व्हेज कोरमाच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला इथे आपला भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊ. हा मसाला थोडा थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात आधी घ्यायचं आहे. कांदे आणि खडे मसाले भाजून घेतलेले, त्यानंतर भिजलेले काजू आणि मेलन सीड्स आणि सोबतच 2 टेबलस्पून दहीसुद्धा आपल्याला इथे ॲड करून एखादा घोट पाणी ॲड करून फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. हे बघा, व्हेज कोरम्याच्या ग्रेव्हीसाठी इथे आपलं वाटण बनवून तयार आहे आणि सोबतच इथे आपल्याला 2 टोमॅटोची प्युरीसुद्धा लागणार आहे, ती आपण करून घेतलेली आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी कढईमध्ये बटर घेणार आहे, 1 मोठा क्यूब आणि सोबत तेलसुद्धा घेणार आहोत आपण 1 टेबलस्पून. रेस्टॉरंट स्टाईल शाही व्हेज कोरमा करतो आहे म्हणून आपण फोडणीसाठी इथे बटर घेतलं आहे. आता बटर मेल्ट झाल्यावर आपण मिक्सरमधून जे वाटण करून घेतलं होतं ते या तेलात आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम मिडियम ठेवून 3 ते 4 मिनिट आपल्याला हे वाटण असंच परतवत राहायचं आहे. या वाटणमध्ये काजू आणि मेलन सीड्स टाकण्याचं कारण असं आहे की काजू आणि मेलन सीड्समुळे ना भाजीला छान सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर येतं, म्हणून शक्यतो काजू आणि मेलन सीडची पेस्ट आपल्याला इथे टाकायचीच आहे. एक 3 ते 4 मिनिट हे वाटण किंवा पेस्ट परतवून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी इथे ॲड करायची आहे. टोमॅटोचा कच्चापणा कमी व्हावा म्हणून 1-2 मिनिट तरी आपल्याला ही टोमॅटोची प्युरी वाटणसोबत परतवून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊ जेणेकरून प्युरी लवकर शिजेल. आता सगळं वाटण तेलात छान मिक्स झालेलं दिसतंय आणि कडेला तेलही सुटलेलं दिसतंय. तर आता या स्टेजला आल्यावर यात आपण थोडेसे कोरडे मसाले ॲड करणार आहोत. त्यात हळद घेतली मी 1 टीस्पून, धनेजिरे पावडर 1/2 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, थोडासा गरम मसाला घेणार आहे 1/2 टेबलस्पून. एखादा मिनिट हे कोरडे मसाले आपल्याला वाटणसोबत व्यवस्थित मिक्स करत परतवून घ्यायचे आहेत. आता एखादा मिनिटानंतर तुम्ही बघाल मसाला तेलात छान फ्राय होताना दिसतोय आणि मसाल्यांचा छान सुगंध येतोय. ही व्हेज कोरम्यासाठी जी आपण ग्रेव्ही बनवतोय ना, ही थोडी थंड करून झाल्यावर एक 8 दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवून द्यायची आणि आयत्या वेळी आपल्याला कुठलीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवायची असेल तर पटकन आपण ही ग्रेव्ही यूज करून भाज्या बनवू शकतो. मिक्सरच्या भांड्यात थोडी पेस्ट लागलेली असते म्हणून थोडं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते पूर्ण आपण इथे ग्रेव्हीत टाकून घेणार आहोत आणि याच पाण्यात आपल्याला हा मसाला थोडासा शिजू द्यायचा आहे. त्यासाठी एक 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला पॅन कवर करून मसाला शिजू द्यायचा आहे. आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर बघा मसाला आपला इथे पूर्ण शिजलेला दिसतोय. मसाल्यातून छान तेलसुद्धा रिलीज झालेलं दिसतंय. आता आपण यात पनीर ॲड करणार आहोत. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोरम्याची ग्रेव्ही जास्त स्पायसी नसते, म्हणून जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मसाला किंवा लाल तिखटचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता.
आता पनीर मिक्स करून झाल्यावर आपण ज्या भाज्या शॅलो फ्राय करून घेतल्या होत्या त्या भाज्या आपल्याला इथे ॲड करायच्या आहेत. आता या व्हेज कोरम्यासाठी भाज्या कुठल्या आणि किती घ्याव्यात हे पूर्णपणे आपल्या आवडीवर अवलंबून असेल आणि पनीर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किपही करू शकता. तुम्ही बघू शकता भाज्या इथे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत. आता ग्रेव्हीसाठी थोडं गरम पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीनुसार म्हणजे पातळ घट्ट कशी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करू शकता. पण ही व्हेज कोरम्याची भाजी ना थोडी थिकच असते म्हणून पाणी थोडं कमीच घालायचं आहे. एक उकळी आली की चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर कसुरी मेथी मी इथे ॲड करणार आहे. कसुरी मेथी ना थोडीशी चुरून घालायची भाजीत कारण टेस्ट छान येते कसुरी मेथीची भाजीला. आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिट पॅन कवर करून भाजी आपण शिजवून घेऊ. आता 2 मिनिट झाल्यानंतर पॅन ओपन करून भाजीला छान क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून मी इथे फ्रेश क्रीम ॲड करणार आहे. जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही मलईला फेटून ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता. व्यवस्थित मिसळून घेऊ. या भाजीला मिक्स व्हेज कोरमा किंवा शाही व्हेज कोरमा असं सुद्धा म्हटलं जातं. मस्त क्रीमी टेक्स्चर आणि स्पायसी फ्लेवर आलेला आपल्या व्हेज कोरमा ग्रेव्हीला आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण बनवली आहे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल खूप टेस्टी आणि रिच अशी मिक्स व्हेज कोरमा किंवा व्हेजिटेबल कोरमा ग्रेव्ही. ही हॉटेल स्टाईल व्हेज कोरमा तुम्ही रोटी नान जीरा राईस किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागते.